मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेनेतूनच विरोध पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र लिहून घरचा आहेर दिलाय। मराठी सक्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे। ऑटो टॅक्सी चालकांशी तात्पुरत्या मराठी संवाद साधण्याची अपेक्षा ठेवा, पण भाषेचे कठोर नियम लादू नका अशी मागणी संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे केली आहे। त्यामुळे मराठी सक्तीवरून शिवसेनेत 2 गट पडल्याचं पाहायला मिळत आहे। आता व्हेरिफिकेशन ड्राईव्ह होईल आणि सर्व चालकांच्या एक मराठी ज्ञानच्या टेस्ट घेतला जाईल आणि समजा त्या टेस्ट मध्ये फेल झाले तर त्यांच्या परमिट रद्द होईल, त्यांच्या बॅच जप्त होईल। याच्यामुळे मुंबईचे जो टॅक्सी और रिक्षा चालक आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे, ते आता घाबरत आहे। हा विषय चांगला आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना, काम करणाऱ्या लोकांना मराठीमध्ये बोलला पाहिजे, हा एक चांगला विषय, याच्यावर काही मतभेद नाही। पण तुम्ही मराठी सक्तीचा जो एक आग्रह ठेवता त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक संकट निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे माझ्या तुमच्याशी विनंती आहे की मराठी सक्तीचा एक फेरविचार करा, त्याच्यावर पुनर्विचार करा, बस एवढाच आग्रह आहे। आणि कामचलाऊ मराठी भाषाचा ज्ञान सर्व टॅक्सी ऑटो चालकांना, फक्त टॅक्सी ऑटो चालकांना क्या, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांना पण राहिला पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्र शासनातर्फे झाला पाहिजे। हा अतिशय एक टुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाही आहे। एक नंबरचा टुकार माणूस आहे आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच। काही संघटना देखील, शशांकराव यांची संघटना आहे, त्या देखील या मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला भेटीत धरू शकतात की नाही ते। एकदा काय तर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा, आम्हाला पण बघायचीच आहे काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता ते। मराठी सक्तीवरून शिवसेनेत 2 गट पडलेले आहेत। संजय निरुपम यांचं प्रताप सरनाईकांना पत्र। भाषेचे कठोर नियम लादू नका, हा अन्याय आहे। मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेनेतूनच विरोध केला जातोय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईकांना या संदर्भातलं पत्र लिहिलं। काही वेळापूर्वी संजय निरुपम हे दहिसरला गेलेले होते, तिथं मनसेने आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचंही पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं संजय निरुपमांचं असं म्हणणं होतं, त्यांनी विरोध केला नाही, त्यांनी सांगितलं की जबरदस्ती जर तुम्ही ह्या पद्धतीनं कराल तर ते योग्य होणार नाही, रोजीरोटीचा प्रश्न आहे। मी स्पष्टपणे सांगतो की हे सुसंस्कृत राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरी, धंदा, व्यवसाय निर्माण करणारं हे राज्य आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनीत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे।